तुला सांगतो तायडे, अशी सोयरीक बघितली ना एकदम टॉप क्लास. आता जमून टाकायचं फाटक्यात लग्न. एकदाच उरकून टाकाय दाद्याचं लग्न. माझ्या लय हौस आहे याच्या लग्नातल्या. चांगली पोरगी बघायची मस्त वाजवायचं भाऊ. हा आणि ना आता गेलो ना मी असं बरोबर बघ 2-4 ओळखी सांगितल्या आणि थोडं बोल बच्चन टाकलं का लग्न जमलंच समजायचं. बाबा त्याची काही गरज नाही बोल बच्चन टाकायची. जे आहे जेवढं आहे आपल्याकडे तेवढंच सांगा. वाढव काही सांगत बसू नका. अरे तुझ्या बाबांना मी तेच सांगते, जास्त फुशारक्या मारत जाऊ नका. पण तीच सवय पडली त्यांना. घ्या आई असली आणि पोरगा असले. अरे दाद्या पोरगी तर चांगली भेटली पाहिजे ना. अगं तसं नाही ताई, आज नव्हते त्यांना खरं कळणारच आहे ना. मग कशाला तोंडावर पडायचं आपण. अरे मग कळलं तरी काय तुला फाशीची शिक्षा देणार आहे का ते? हा सोयरीकी अशाच जमवायला लागतात. अरे 2-4 गोष्टी जरा वाढून चढून सांगितल्या म्हणजे माणसं आपल्या अंडर राहतात. एवढं तेवढं चलतं दादा, तू नको लय टेन्शन घेऊ गाडी. मग एक काम करा, तुम्हाला जर असं खोटं बोलून जर सोयरीक करायचं असेल ना, मला लग्नच करायचं नाही. बरोबर आहे. नाते अशी काही खोटं बोलून जोडतं होय. बरं बाबा नाही बोलत मी कोणाला काय. बरं जा आवर तुझं. अरे पाहुणे येणार आहेत गाडी घेऊन, त्यांच्याच गाडीतून जायचं आपल्याला. जा. नाही नाही आधी तुम्ही जाऊन या, मग मी नंतर बघेन. याचं काय नको ऐकू तू. मी तिथं जातो बरोबर त्या माणसांना सांगतो. अरे असं खोटं बोलून थोड्याफार जमवायच लागते सोयरीक. एवढं तेवढं चालतं पप्पा. हा हो दे तू बी जरा शांत तू राहा. समजवायचं तर तू आणखीन त्या पप्पांना सांगते. अगं तुला चांगली सून पाहिजे ना, मग जरा थांब ना. पप्पा घेतात ना त्यांच्या सोयीने. आणि ह्या बघा तुम्ही आहे ना जास्त डोकं लावत नका जाऊ. करतोय ना आम्ही. नसन पटत तर तुमचं तुम्ही बघा. मग बरं मी बी दाद्याला समजून तुम्ही जाता. जातो. आज सोयरीकच जमवतो बघा आज. अक्षा ए अक्षय इकडे रे. काय आलं तुम्हाला काय अकलीचं भाग बी आहे नाही रे? अरे पुरी दाखवा का नाही दाखवा तुम्हाला? काय बरं काय झालं असं? अरे तुमचं ईदभर असलं तर तुम्ही हातभर करून सांगा तर राव. त्या दिवशी पोरगी दाखवायला गेलो तुझ्या बापाला घेऊन. नाही ते हुशार काय मारीत बसलाय तिथं. ही कोणची पद्धत आहे रे तुमची बोलायची? 1 एकर जमीन आहे तर तुम्ही 15 एकर जमीन सांगितली. एक ट्रॅक्टर नाही करा, साधा नांगर तरी आहे का तुमच्याकडं? 2 महिंद्रा ट्रॅक्टर सांगितल्यात. एक विहीर नाही, साधा बोर नाही, 4 विहीर आहे आमच्याकडं, शेततळ आहे आमच्याकडं. अरे ते आले होते चौकशी करायला. झालं सगळं माहिती, खरं सगळं उघड पडलं तुमचं. तुम्हाला कशा पोरी देणार? त्याच्यामुळे आम्ही मध्यस्थी करीत नाही. त्याच्यामुळे म्हणतात नाही पोरी दाखवायला परवडल्या. तुम्ही असेच मेले तरी चालतंय ना, काय फरक पडतोय? लाजा वाटायला पाहिजे. त्या बापाला ना जे मोठं करून सांगायची सवय ना ते जरा कमी करा. जरा सांग समजून थोडंसं. आता पुढची सोयरीक आली होती, सांगावं का नाही सांगावं? तुम्हाला अशी परिस्थिती झाली आमची. आपण जावं एखाद्याचं भलं करायचं त्याने म्हणा माहीच खरं. त्यांना जरा वाढ बोलायची सवय. मी तरी त्यांना सांगितलं होतं जाऊ दे, आता झालं ते गेलं, जाऊ दे. अरे झालं ते गेलं म्हणजे आम्ही तो तोंडा पडतो ना, नाक कापायची वेळ आली ना आमची. आमच्या कोणी विश्वास ठेवणार आहे? आता चांगलं पोरग जरी दाखवलं ना एखाद्याला तरी ते पोराचं पण नाही जुळायचं. म्हणतात तुम्ही आणलेलं सोयरीकी चांगल्या नसतात अजिबात. असलं नाही चालत बाबा. हे जरा लक्ष ठेवा थोडंसं. तुमच्यामुळे आता दुसऱ्याचं वाटोळं, आमचं नाव खराब. नाही मी निघा. बोलतो घरी. हा बोला निघा. याच्यात काय कळत नाही. आईला बाबा तर ती सोयरीक कमून कॅन्सल झाली? हा ते सोयरीक ना. हा अरे काय माहितीये का, ती पोरगीच पसंत नव्हती आपल्याला. म्हणलं कशाला उगीच करायची, काय बरोबर नव्हती एवढी चांगली पार्टी. आपण एक काम करू, दुसरी चांगली सोयरीक बघू तुला. हा का? म्हणजे ते माणसं बरोबर नव्हती, हा पोरगी बरोबर नव्हती. हा 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 अहो काय खोटं बोलताय बाबा. तुम्हाला म्हणलो होतं मी जातानाच की काय वाढव चाडव बोलू नका म्हणून, काय शहाणपणा सांगू नका म्हणून. ते माणसं आलते आपल्या घरी चौकशी करायला, लोकांना विचारायला. अरे पण कोण म्हणलं तुला तसं? काय नाही. अहो काय खोटं बोलताय बाबा, माझ्याशी बी खोटं बोलताय का आता? हा तुम्हाला एवढं सांगितलं होतं मी, नका बोलू तसं काही. आज नव्हते आपण तोंडावर पडणार आहे, ते लोकांना कळणार आहे. अरे पण मला वाटलं आपली जुळली तर चांगली सोयरीक जुळल, तेवढंच आपलं बोलता येईल. राहू द्या, तुमची काही सवय जाणार नाही. हे वाढवपणा शहाणपणा सांगायचे तुमची अजिबात सवय जाणार नाही. एक काम करा, मला ना लग्नच करायचं नाही, मी असंच राहीन. काय गरज नाही मला असं खोटेपणाने लग्न जमून.
आणि असं एवढा नको चिडू तू बाबा. आणि लग्न करायचं नाही म्हणजे तसंच राहतो काय मग तू? मग तसं मग तुम्ही असे लग्न जुळवणार आहेत का माझे खोटं बोलून? आमच्याकडे हे आमच्याकडे ते काय करत होती? काय माहिती का, मला वाटलं ना आपल्याला समाजात तेवढाच मानपान मिळेल, त्यांच्या नजरेत आपण मोठं होऊ म्हणून मी असं बोललो होतो खोटं. पहिल्यासारखे दिवस नाही राहिले बाबा आता. लोक डोळ्याने बघतेत, चौकशी करतेत, मग देतेत. जेवढं आहे ना तेवढंच सांगावं आपण. त्याच्यात कायला एवढी लाज आपल्याला? जेवढं आहे तेवढं आहेच ना आपलं, काय लाजायचं त्याच्यात? खरंय बरं का पोरा तुझं, पण आमचं आपलं जुना टीचर, त्यामुळं आम्ही फुगिरी हाणायला गेलो. पण तू म्हणत असशील ना आजपासून बाबा मी काहीच बोलत नाही, बस तू काय बोलायचंय ते बोल, पण असं करू नको. नको, मला लग्नही करायचं नाही काही नाही. हे असं खोटं बोलून मला लग्न नको. आणि तुम्ही नका बघू मला मुलगी, नका त्रास करून घेऊ. असं माझ्या नशिबात तर होईल लग्न, नाही तर होणार नाही. मी तसंच राहीन. अरे हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नको बाबा. झाली चूक ना, आम्ही मान्य करतो, पण हे असं काय विकू तू बोलू नको. अरे एकुलता एक पोरगा येतो आमचा, आणि तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करतोय आम्ही? मला मस्त माहिती आहे माझ्यासाठी तरपड करता धरपड करता सगळी. पण बाबा हे असं खोटं बोलून किती दिवस चालणार आहे? सोडून द्या आता हे. खरं आहे बाबा तुझं, पण तुला जर पटत नाही ना तर आजपासून मी काही असं खोटं बोलणार नाही. जे असं ना ते स्पष्ट तोंडावर बोलून सोयरी करेन, मग तर चालेल ना तुला? ठीक आहे, चालेल. आणि काय रागाच भरत वाढ बोलला असेल तर मला माफ कर. अरे तू नाही वाढव बोलला बाबा, उलट तू जर बोलला नसता ना तर आमच्यासारख्यांचं डोळं उघडलं नसतं. जाऊ द्या, कधी कधी आपल्यापेक्षा छोट्या माणसांकडनं पण भरपूर शिकाय मिळतं. आज या बापाला तुझ्याकडनं शिकाय मिळलं. तसं काय, आईने जेवायला बोलवलं. चल. बरं चालते, पण हे बघ काय वाईट वाटून घेऊ नको तू बी. हा नाही आता. उलट मला अभिमान वाटला की माझा पोरगा खरं बोलून सोयरीक जमवाय चाललाय. बरं चला जाऊ. काय ग किरण, इतकी का तब्येत खराब झाली? ऑफिसचा टाइम कसा जुळत नाही. सकाळचं उरकायचं, जायचं, परत यायचं, लय दगदग होती. आणि आई ती सध्या डाएटवर आहे. म्हणजे तब्येत कमी करून राहिली ती. असं अरे पण कमी कशाला करायची? माणसाने खाऊन पिऊन चांगलं तंदुरुस्त पाहिजे. नाही तर काय. नाही ते आजकाल ती चालूच आहे फॅशन. त्याच्यामुळे त्याला काय नसतं, माणूस फिट राहतो त्याने. अरे काय फिट राहते? आमच्या वेळी लहानपणी हे म्हशीचं दूध आणायचं नुसतं चुरून आणि तिकडं काय तर तुम्हाला म्हशीचं दूध बी नसन मिळत. कशाचं काय, तिकडं सगळं तसंच पॅकेटचं भेटतं. म्हणून तर आमच्या दोघांचं चाललंय गावाकडे यावं. इकडे कसं आहे ना, जरा शांत वाटतंय. तिकडे नुसतं हॉर्नचा आवाज नुसतं भूम भूम भूम, नको नको झाले. कसं आहे माहिती का, आता पुण्यात तुम्ही आहे ना शहराच्या ठिकाणी कायम दगदगीत असता, धावपळीचं वातावरण, आवाज, गोंगाट, म्हणून तुम्हाला इकडं शांत वाटतं आल्यावर. खरंच शांत वाटतं, कामाचं टेन्शन वाटत नाही. आणि कुणी सारखं फोन करून त्रास पण देत नाही का, आता आपल्या इथं नेटवर्कच नाही, त्याच्यामुळे ते टेन्शनच कसं नाही. आहे तिथं बी बरं आहे आमचं. कसं सगळं जिथलं तिथं भेटतं. आणि तसं बी इथं बी कुठं काम होते आम्हाला, आहे की नाही? हा, ऑफिसचं काम घरून करायचं, इथून तर होतच नाही ते. नाही खरं आहे बरं का ते. पण काय तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, इथं त्याचा काय उपयोग नाहीये. आपल्या इथं ना नोकरी, ना पाणी, ना धंदा, त्यामुळे बरं आहे आपलं बाबा. पण शेवटी काय निर्णय ते तुमचा तुम्ही घ्या, आम्ही काय बोलणार तुम्हाला ना. तिथे पण संधी चांगल्या असतात, पण तिथे गेल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. नाही विसरायचं आत्या, आता विसरायचं. आपल्या घरच्यांना विसरून कसं चालतं? अगं असंच बोलली ती. आम्हाला माहिती आहे ना आमची पोरं कशी येते. आमची पोरं आम्हाला कधीच विसरणार नाही. त्यामुळे जेवढी बी ना शहरात राहून सुद्धा बघ आपल्या वडील येतात का नाही गावाला. हो ना. आम्ही एक सांगू का, आमचा चाललाय असा विचार करतोय का इथं काहीतरी करावं किंवा यावं. पण बघू. हा म्हणजे अजून बघू वरतीच आहे. अजून काय एवढं असं काय नाही, तिकडले बी कामं चालू आहेत ना. पण चांगलंच की, आम्हाला पण बरं वाटत तुम्ही इथं आलं म्हणजे. हा काय चांगलं जमत असेल ना तर करा इकडं पण, त्याला काय तवा. उलट तुमच्यामुळे 4-2 लोकांना गावातले बी रोजगार भेटेल आणि आम्हाला पण बरंच आहे की आमची पोरं आमच्यापाशी असलेली. तेव्हा तुमचा काय असेल ना तो व्यवस्थित विचार करा आणि मग कळवा बरं का आम्हाला. बरं मग स्वयंपाकाचं बघू. बरं समजा. अगं किरण, हा हे मोबाईल मध्ये बघून गेलं होतेस होय?
हा ताक बनवते आत्या. अहो आता पुण्याची सवय झाली, इथं तुम्ही गावाकडे आहे मला सांगायला, पण तिथं कोण असतं सांगायला, असंच बनवावं लागतं काही नवीन शिकायचं म्हणल्यावरती. असं आहे. मग झालं का बनवून? नाही अजून बनवते. अहो पण तुम्ही आता ताक केलं होतं ना घरचं, इतकं भारी लागलं ना काय सांगू. पुण्यात असं भेटतच नाही, ते पॅकेटचं भेटतं त्याच्यातही त्याला चव नाही कधीच असतं, पण मजबुरीत ते आहे तसं प्यावं लागतं. अगं काय काय टाकलं त्यात तू? त्याच्यात आता बरंच काय टाकलंय, याच्यात होतं ते सगळं टाकलं. म्हणजे साखर, दही, पाणी ते टाकलंय. मग आता ते हलवती. अगं मग त्याच्यात ना 2 पुदिन्याची पानं तोडून टाक जा बाहेरून आणून, आणखी छान होतं. पुदिन्याने का? हो. हाच गावाकडं राहिल्याचा फायदा आहे, म्हणून मी यांना म्हणते आपण गावाकडं राहिले हो, जरा मन मोकळं राहता येईल. बरं मी आणते लगेच, तोपर्यंत तुम्ही एवढं हलवता का? हा आणते मी. घेऊन ये जा. बघा बाबा, तुमचा निर्णय आहे, तुमचा तुम्ही ठरवा. काय फायनल ठरलंय का नाही तुमचं आता? नाही बाबा, आम्ही फायनल ठरवलंय की आता इथंच राहायचंय आणि इथंच आपली शेती वाढवायची आणि त्याच्यात नवीन नवीन प्रयोग करायचे. काहीतरी युनिक आणि वेगळं चालू करायचं आणि इथंच राहायचं. तुमच्यापाशी आत्यांपाशी. अगं बरं झालं, मुलं लांब राहण्यापेक्षा आईवडिलांकडे असली ना, आईवडिलांना फार बरं वाटतं. पण जबाबदारीमुळे तिकडे मुलांना पण राहावं लागतं. नाही पण आता शेतीत लक्ष घालायचंय म्हणताय, तेव्हा व्यवस्थित शेती करा. काय ले पण जाहिरातींच्या मागं किंवा नवीन काय आले म्हणून लगेच पळायचं नाही. अरे शेतीत काय बी स्कीमा येत राहतात, पण आपलं थोडं पारंपरिकची पण जोड द्यायचीच त्याला. तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही करणारच नाही काही. तुम्हाला विचारायचंय, तुमच्या बरोबर राहायचंय, म्हणून आम्ही इथं राहायचा निर्णय घेतलाय. पण निर्णय पक्का झालाय का तुमचा? हो. 100%. नाही काय आहे, तुमचं एवढं शिक्षण वगैरे झालंय, ते शिक्षणाचा तुम्ही वापर केला, आज शहरात गेल्यानंतर चांगलं नाव कमावलंय, तिथं चांगलं तुम्ही शेड झालाय आता. शिवाय नोकरी पाणी पण काय वाईट नाही तुम्हाला, पण तुमची आवड आहे इकडं म्हणून तुम्ही येत आहे. तेव्हा तुमचा निर्णय बाबा व्यवस्थित घ्या, नाही तर जे चाललंय ते चांगलं चालू आहे. नाही नाही, आमचा निर्णय पक्का झालाय आता, इकडेच राहायचंय. इकडंच राहायचं, इथं काहीतरी वेगळं करायचं आणि इकडच्या मुलांना रोजगार हा. चालू करून द्यायचा, म्हणजे ते पण बाहेर जायला नको. असं चाललंय डोक्यात आमच्या. नाही अहो, आता ते म्हणताय ना, तुम्ही कशाला काय बोलता? राहू दे की, आता आपल्या जवळ राहिलं तर काही वाईट आहे का? अगं उलट मला तर आनंदच आहे त्यात, पण म्हणलं आपल्या पोरांचा बी एकदा आहे ना पक्का निर्णय होऊन द्यावा. पक्का निर्णय झाला. आता 4 दिवस राहून बघितले, एवढं शांत वाटलं मला, मन प्रसन्न झालं. आणि तिकडे काही नाही बाबा, शहरात नुसतं किरकिर बुंग बुंग बोंगाट सगळं, नाही. काही करमत नाही तिकडे. बरं चला जाऊ द्या, तुमचा झालाय ना निर्णय आता. बरं, चांगली शेती करा आणि शेतीला जोडधंदा बी करा चांगला. काय असन ते बाबा, आता नवीन पोरं आहेत, नवीन विचार यांचं, तुमच्या पद्धतीने चांगलं चालू द्या. आम्ही मोकळं झालो आता हरिनाम करायला. बाबा, मला लय दिवस झाले जायचं होतं चारी धामला. आम्ही दोघं आता तिकडे जाऊन येतो. बघा तुम्ही इकडे आले म्हणजे. बघा म्हणजे तुमची ड्युटी संपली ना आमची चालू झाली, आहे का नाही? आता हे माझ्या मागं बुनबुन चालूच राहणार, चला इकडं चला तिकडं. बरं आहे बाबा. शेताकडे कोण लक्ष देणार? आता आम्ही येत म्हणल्यावर आता तुम्ही आम्हाला पण नको का कधी? हा रिलॅक्स नाही आता, आता आम्हाला म्हातारपणात फिरणं आलंय बघ. नाही नाही, तेवढं देवधर्माचे दर्शन घेऊन तुम्ही जा, फिरून या. तुम्ही तरी कधी फिरणार? काम बस झाले आता तुमची. बघ ना, तुझ्या बाबांनी मला कधी कुठं नेलं नाही बघ. नाही आता नेतील. बरं बरं, नका लगेच पोरांपुढे तक्रार करू. चला सुनबाई चहाचं बघा, आम्हाला निघू द्या आता राहणार. सर अरे अक्षय, ए अक्षय, अरे इकडे ये जरा. काय 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 करत होता? काय नाही, जरा कामात होतो. अरे काय चाललंय तुझं? काय नाही, आता वावरात जायचंय, बाकी काय. हेच कर रोज. हा, ती तुझी बायको झाली गडी आणि तू झालास बायको. तू कर घरातले काम, ती करील बाहेरचे काम. अगं आता काय झाले, त्याच्यात काय चुकी, नोकरी ती करते ती. अरे लोक कुजबुज करतात आपल्याबद्दल, माहितीये का तुला? लोकांचं काम काय, तिथं मागं कुजबुजच करणार ना. अरे भावकीत आपलं नाव खराब व्हायला लागले बाबा. हा, अरे नवी नवरी होती तोवर जमलं, झाली तिची हौस, आता घरात बसव की. हा, सारं जाता येताना लोक माहितीये का कसे टकामका बघत आहेत तिच्याकडं. हा, पण आई तिने एवढी शिकली, त्याचं पेपर दिलेत आणि हा तुझं मान्य आहे, पण ती गाड्यावानी वागतीन, तू बायावानी वागवतो ना, लोक नावं ठेवतात का नाही सांग तुम्हाला. मस्त मान्य आहे मला. तिला बंद कर,
ती ऑफिसला गेली नाही पाहिजे. तुला मागं बी सांगितलं होतं, तू सांगितलं नाही वाटतं तिला. हा, बरं बोलतो मी संध्याकाळी आलो. लोक कुजबुजत आहेत. जा सांग. किरण, अय किरण, अगं काय म्हणतो कळतंय का तुला? अहो काय ऐकू मी तुमचं? काय को म्हणजे मी येडा म्हणून सांगतो का तुला? नोकरीला जायचं नाही म्हणजे नाही. अहो पण का नाही जायचं? आता तुम्हीच मला सांगा. तुम्हीच मला आधी म्हणत होते तू जॉब कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. आता काय झालं? आता बाद झालं ते. अगं आईला लोक नाव ठेवावं लागलेत. आईला तर आईला ठेवतात, मला बी ठेवतात. अहो लोकांचं कामच आहे नावं ठेवणं. एवढं लोकांचं ऐकल्यावरती आपला संसार कसा सुखात चालेल? बाद झालं. झाली ना तुझी नोकरीची हाऊस. मला बाकी काही माहित नाही. उद्या राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजेत आणि देऊन टाकते नोकरी. काही गरज नाही आपल्याला. पैसे पाणी कमी नाही आपल्याकडे. अहो आई तू जे बोलली होती ना तिला सांगते नोकरीचं. बोललो मी तिला. उद्या रिझाईन करायला लावले. सांगितलं ना, रुसली नाही रे. काय नाही बोलत होती. जाऊ दे, थोडीफार नाराज झाली. जाऊ अक्षय, अहो मामा या ना. बसा बसा. कसं आहे सचिन? बरं आहे मी. अगं थोडं तुझ्या सुनबाईकडे काम होतं. हा का? हा, बोलू ना तिला. हा किरण, बाई पाणी आण का, मामा आले. बाकी बरं चाललंय का? हा काय आपलं हरभर बिरभर लावून झालं का? पाणी घ्या. अगं बस ना बाळा. आज लय लांब आले. कामच तसं होतं. बोला ना. अगं काय माहितीये का, आमच्या इथे आहे ना एक पोरगी आहे. हा. आपली आता नुकतीच कॉलेजला गेली. तर तिची घरची परिस्थिती जरा हलाखीची आहे. तर तिची इच्छा आहे की आपलं काम करून शिकायचंय. मी म्हणलं माझी बाचसून ओळखीची आहे, ती लावून तुम्हाला कामाला. म्हणजे कसं आहे, तिचं शिक्षण बी होईल आणि 2 पैसे बी मिळतील तिला. तिला उद्या पाठवून द्या ऑफिस वरती. मी तिकडे सांगते कुणाला तरी देतील तिला जॉब. अगं सांगते कशाला, तू असतानाच पाठवून देतो म्हणजे बरं पडेल. तिला काय माहिती ऑफिस मधली? नाही नाही मामा, आता ती जाणार नाही नोकरीला. का? राजीनामा देऊन टाक म्हणलंय. काय आहे, लोक मागे नाव ठेवते तू आणि शेवटी आपली पुरुषाची जात नाही. मनाला वाईट वाटतं. पुरुषाची जात? पुरुष कशाला म्हणतात माहितीये का तुला? लोक नावं ठेवत जरी असली ना तरी आपल्या बायकोच्या मागं ठामपणे उभं राहतो ना, त्याला पुरुष म्हणतात. आपली बायको एखादं चांगलं काम करत असेल तर त्याला रूढी परंपरा आडव्या आल्या तर त्या मोडून काढतो ना, त्याला पुरुष म्हणतात. अख्खी दुनिया आपल्या बायकोच्या विरोधात असेल, आपल्या घरच्यांच्या विरोधात असेल आणि त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करत असतील तर ती स्वप्न वाचवण्यासाठी जो धडपडतो ना, त्याला पुरुष म्हणतात. आणि तू होय रे पुरुष. आपण मामा लोक काय म्हणतील? अरे लोकांचं काय करायचंय? अरे आमची भावकी नाही चांगली सचिन. ताई, तुमची भावकी 4 दिवस नावं ठेवन, 5व्या दिवशी ग बसन. आणि भावकीचं काय करायचंय ग? तीच भावकी उद्या घरात बसून राहिली ना तर तुम्हाला नावं ठेवल. एवढी चांगली शिकलेली पोरगी घरात बसवली म्हणून, आणि म्हणती हिला बसून खाती. तू बरोबर बोलतोय. अगं लोकांचं काय ऐकत बसली तू? एवढी चांगली कामं कोणाला मिळतात आहे का? लोक आयुष्य खर्च करतात, तरुण पण घालवतात शिक्षणासाठी, तेव्हा अशी नोकरी मिळते. तुम्ही हिला शिकू द्या आणि चांगलं नोकरीला बी जाऊ द्या, नोकरीला करू द्या. आमच्या इथले लोक नाही चांगले बाबा, आम्हाला बी नाव उठवायला लागले तिच्या बरोबर. लोकांचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या सोनाच्या मेहनतीचा विचार करा. बरोबर आहे मामा तुमचं. तू बरोबर बोलतोय बाबा, पण आता कसं आहे सांग का, इथले लोक नाही चांगले. लोकांचं जाऊ द्या. मी सांगितलेलं तुम्हाला डोक्यात बसले ना, तुम्हाला पटत असेल तर घ्या. नाही पटलं ना. पटलंय आणि पाठवतो तिला उद्यापासून नोकरीला. आणि तू सांगितलं ना म्हणून ह्या सगळ्या जुन्या रूढी परंपरा ह्या सगळ्या बाजूला ठेवून ना मी तिच्या मागं खंबीरपणे उभा राहणार. एक सासू नाही आई म्हणून तिला उद्यापासून शानमध्ये ऑफिसला पाठवत जाणार नाही. हे आता बरोबर बोलले तुम्ही. बरं जावा, चहा पाणी ठेवा मग आम्हाला. सचिन तू आमचे डोळे उघडले बाबा. अहो जे खरं आहे तेच सांगितलं मी तुम्हाला. तुझं कसं चाललंय? बरं आहे. मस्त आहे ना.